नमस्कार शेतकरी मित्रांनो. अर्थसंकल्प 2026च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही आणली होती. आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे कर्जमाफी देण्याचं आश्वासन या सरकारनं दिलं होतं ते कुठंतरी पूर्ण केल्यासारखं वाटतं मित्रांनो. ज्यावेळेस या घोषणा झाली होती तेव्हा यामध्ये नियम आणि अटी अशा भरपूर काही टाकल्या होत्या. त्यामुळं अशा कमीत कमी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती. त्यावेळेस त्यांनी जी समिती नेमली होती प्रवीण प्रदेशी की यांनी ही समिती नेमली असताना ती समिती शेतकऱ्यांना कितीपर्यंत कर्ज द्यायचं आणि पुन्हा त्यावर शेतकऱ्यावर कर्ज होणार नाही यासाठी ही समिती नेमलेली होती मित्रांनो. पण आपण बघितलं की या समितीनं जो अभ्यास केला त्यातून जास्तीत जास्त शेतकरी कसे वगळल्या जाईल याचाच या ठिकाणी विचार केल्याचं दिसतं मित्रांनो. आता पुढं सरकारनं जवळपास 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आणि जे काही नियम या ठिकाणी टाकले होते ते नियम यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी अपात्र होतील असे जे नियम होते ते नियम थोड्या प्रमाणात कमी केलेले मित्रांनो. आपण बघत असेल तर 36,585 कोटी रुपयाची शेतकऱ्यांना ही कर्जमाफी योजना लागू करण्यात आलेली. आणि हे लागू केल्यानंतर जे काही शेतकऱ्यांना पूर्वी लाभ घेतला होता म्हणजे 2017मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. आणि त्यानंतर 2019ला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी एक महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणली होती. ज्या दोन्ही योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी घेतला होता त्या शेतकऱ्यांना अशी दुबारा कर्जमाफी देण्यात येणार नाही अशी एक अट टाकली होती मित्रांनो. पण या अटीचा सर्व शेतकरी स्तरातून एक विरोध झाला आणि या विरोधामुळे सरकारला एक झुकून जे काही शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं होतं त्यापुढं सरकारला झुकावं लागलं आणि शेवटी सरकारला सरसगट 2 लाख रुपयापर्यंतची ही जी कर्जमाफी ही द्यावं लागली मित्रांनो. आपण बघित असेल मागच्या महिन्यामध्ये शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार माननीय रोहितदादा पवार यांनी पंढरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग उपोषण केलं. आणि त्यानंतर पुन्हा संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक आंदोलन केलं आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरला. तसेच बुलढाण्यात सुद्धा रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारलं. आणि अन्नत्याग उपोषण चालू केल्यानंतर या राज्याचे जलसंपदा मंत्री मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांची भेट घेतली आणि त्यांचं उपोषण सोडवून मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा घडवून आणून ज्या काही शेतकऱ्यांना कडक अशा नियम आणि अटी घातल्या होत्या त्या अटी काढण्यासंदर्भात चर्चा करण्याचं त्यांनी ठरवलं. पण मित्रांनो आपण बघत असेल काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस असतानापर्यंत शेतकऱ्यांसाठी काय त्या नियम कडक आणि अटी घातल्या होत्या त्या काही सरकारनं कमी केले नाही. आणि त्यामुळं परवा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंत्रालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. मोठे शेतकरी त्या ठिकाणी जमा झाला होता, महिला होत्या आणि मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सरकारनं पुढं या आंदोलनाची दखल घेऊन ज्या काही शेतकऱ्यांसाठी कडक नियम अटी घातल्या होत्या त्या अटी मागे घ्याव्या लागल्या मित्रांनो. काल मुख्यमंत्री स्वतः बोलताना म्हणले तर काय म्हणले ते आपण थोडं की कोण सावरकर आमदार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचेच फक्त आमदार मला येऊन भेटले आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीचा रेटा त्यांनी लावून धरला. मित्रांनो कुठंतरी हे श्रेय शेतकरी नेत्यांना नको जायला. त्यामुळं त्यांनी त्यांच्याच आमदाराचं नाव घेतलं आणि महायुतीचे आमदार मला येऊन भेटले आणि त्यामुळं त्यांच्या भावना समजून मी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची सरसगट कर्जमाफी देतो. सरसगट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना सुद्धा. पण मित्रांनो त्यांना जर अगोदर कर्जमाफी द्यायची असती
तर त्यांनी ज्यावेळेस ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती, तेव्हा सरसकट शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं त्यांनी कर्ज माफ केलं असतं. पण कुठं हे श्रेय या शेतकरी नेत्यांना जायला नको. म्हणजे ते रोहितदादा पवार त्यांनी उपोषण केलं, त्यांनाही श्रेय जायला नको. आणि रविकांत तुपकर यांनीसुद्धा बुलढाण्यामध्ये जे काही आंदोलन केलं होतं, त्यांना या कर्जमाफीचं श्रेय जायला नको. त्यामुळं त्यांनी एक सांगितलं की कोण सावरकर आमदार त्यांच्या माध्यमातून इतर आमदार महायुतीचेच फक्त मला येऊन भेटले आणि त्यामुळं मी कर्जमाफी देतो. मित्रांनो, यातून एक सिद्धच होतं की कुठंतरी शेतकरी नेत्यांचा आवाज दाबला गेला पाहिजे. आणि पुढं जे कोणी शेतकऱ्यांसाठी आवाज उचलत असेल तर असे शेतकऱ्यांना पुढं जाऊ द्यायचं नाही किंवा कोणीही शेतकरी नेता ठेवायचा नाही, असं यांच्या भाषणातून आपल्याला कळतंय. मित्रांनो, आपण बघत असेल कितीतरी शेतकरी नेते शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, मजूर, अंध, अपंग यांना पुढं करून सत्तेत गेले. आणि सत्तेत गेल्यानंतर सर्व त्यांना या शेतकऱ्यांचा विसर पडतो आणि ती त्यांच्या पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात असतात. मित्रांनो, सदाभाऊ खोत या सत्तेत जाण्याच्या अगोदर रात्री शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले आहे. माझा गावकड्यातला शेतकरी सुधारायला पाहिजे, त्यांच्या कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, त्यांना कर्जमाफी व्हायला पाहिजे, म्हणून रात्रीच्याला ते शेतकऱ्याच्या बांधावर बॅटरी घेऊन गेलेले. पण ज्यावेळेस सत्तेत गेले तेव्हापासून अशा या शेतकरी नेत्यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याचं आपल्याला दिसतं. मित्रांनो, त्यानंतर विदर्भातील बच्चू कडू हे सुद्धा शेतकरी, अंध, अपंग यांच्या जीवावर मोठे झालेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोर्चे काढून मोठे झालेत आणि सत्तेत गेले. आणि आता त्यांना सुद्धा एक शेतकऱ्यांचा विसर पडल्याचं दिसतं. मित्रांनो, आपण बघत असेल ज्यावेळी ते सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी नागपूर या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 7 ते 8 दिवसाचं आंदोलन केलं आणि महामार्ग रोखून धरले. मित्रांनो, आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी मुंबईला बोलवलं आणि त्या चर्चेतून त्यांनी 31 जून 2026ची तारीख घेतली. आणि त्यावेळेस त्यांच्यावर टीका झाली. तेव्हा आमदार बच्चू कडूंनी सांगितलं की जास्तीत जास्त शेतकरी या कर्जमाफीत यावा म्हणून मी ही लांबची तारीख वाढवून घेतलेली आहे. पण मित्रांनो, त्याच वेळेस शेतकऱ्यांनी किंवा सामान्य जनता आता एवढी भोळी राहिली नाही आहे. त्याच वेळेस काही शेतकरी वर्गातून त्यांच्यावर चिकाट आली, मुंबईला गेले आणि चॉकलेट घेऊन आले आणि शेतकऱ्याला नावावर किती कोटी घेतले ते आता खरं झालेलं आहे. कारण सत्तेत गेल्यानंतर त्यांना एवढं रस्त्यावर उतरता येत नाही, आंदोलन करता येत नाही, शेतकऱ्यांसाठी लढता येत नाही. सत्तेत गेल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांची जाणीव सुद्धा येत नाही. आणि ते जर सत्तेत जर खरोखर गेले, शेतकऱ्यांसाठी जर गेले असले तर त्यांनी अगोदर मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं विधानसभा 2024च्या निवडणुकीपूर्वी की महायुती सरकार जर सत्तेवर आलं तर पूर्ण शेतकऱ्यांचा आम्ही 7/12 कोरा कोरा कोरा, म्हणजे ते कसलंही कर्ज जर शेतकऱ्याच्या 7/12वर असेल, ते विहिरीचं असेल, पाईपलाईनचं असेल किंवा ट्रॅक्टर घेण्यासाठी जरी कर्ज असेल 7/12वर, तर म्हणजे ते पूर्ण कर्ज ते शेतीच्या उपयोगासाठी जे कर्ज घेतलं आहे ज्याची 7/12वर नोंद आहे, आम्ही असा सर्व 7/12 कोरा 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 असं मोठं त्यांनी आश्वासन दिलं होतं. मग त्यावेळेस आता आमदार बच्चू कडू साहेबांनी एक मागणी लावून धरायला पाहिजे होती की
तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचा पूर्ण 7/12 कोरा करू, आता 7/12 कोरा व्हायला पाहिजे, पण ते आता तसं बोलू शकत नाही. कारण की सत्तेत गेल्यानंतर सरकारच्या विरोधात आवाज उचलण्याची कोणत्याही सत्ताधारी पक्षाची हिंमत नसते. आणि जे रविकांत तुपकर यांनी जे आंदोलन केलं, खरं श्रेय जर शेतकरी नेत्यांनाच या कर्जमाफीचं जे काही 2 लाखापर्यंतची कर्जमाफी सरसगट शेतकऱ्यांना दिली, तर हे सर्व श्रेय शेतकरी नेत्याकडे जात आहे. पण मुख्यमंत्री साहेब म्हणतात की महायुतीचे आमदार मला काल येऊन भेटले आणि त्यामुळे मी जे काही कडक नियम आणि अटी होत्या की जे काही दुबारा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार नाही, ती अट त्यांनी रद्द केली. आणि जे काही रेग्युलरचे शेतकरी होते त्यांना सुद्धा 2026-27मध्ये जे रेग्युलर असतील किंवा त्यांना जो त्यांचा तो कर्जाचा हप्ता भरावा लागत असेल, या हप्ता भरण्याची अट ती रद्द केलेली. आणि याचं श्रेय फक्त शेतकरी नेत्यांनाच जात आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी ज्या वेळी शेतकऱ्यासाठी जर कोणी रस्त्यावर उतरत असेल, तर सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं राहता जे विरोधी पक्ष शेतकऱ्यासाठी लढत असेल, त्या विरोधी पक्षातला कोणी एक आमदार असेल किंवा एखादा शेतकरी नेता असेल, त्यांच्या बाजूनच उभा राहायला पाहिजे. कारण आपण जेवढा रेटा त्या नेत्याच्या पाठीमागं जर आपण दाखवला राहिलो, तर तेवढं सरकारवर बर्डन येतं आणि त्या शेतकरी नेत्याच्या माध्यमातूनच या मागण्या सरकारपर्यंत जातात. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सुद्धा या शेतकरी नेत्याच्या पाठीमागं उभं राहिलं. पंढरपूरला सुद्धा रोहितदादा पवार यांच्या पाठीमागं भरपूर होते. संभाजीनगरला कॅम्ब्रिज चौकात जे आंदोलन झालं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग होता. आणि काल जे मंत्रालयासमोर जे रविकांत तुपकर यांनी आंदोलन केलं होतं, बरेचसे शेतकरी झाडावर चढले होते, मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळंच ही खरं कर्जमाफी झालेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती. आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल आणि येईल असं नाही 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे. त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला ते सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते त्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसं यांनी सांगितलं,
95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही.